सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता शाळेत जात होतो तेव्हा पण लवकर उठावं लागत होतं, आता जात नाही आहेत तेव्हा पण लवकरच उठावं लागते, कारण की आपल्या मुलांना रेडी करून पाठवायचं आहे ना. सकाळी लवकर उठले, दारामध्ये सडा रांगोळी वगैरे करून घेतली आणि म्हटलं चला झटपट आवरून घेऊया. आंघोळ करून घेतली, तोपर्यंत बेटूला पण उठवलं. म्हटलं आवरून घे बाबा, आणि मी तोपर्यंत लागले नाश्ता बनवायला. आता नाश्त्यामध्ये झटपट बनणारा नाश्ता कोणता असेल तो म्हणजे पोह्याचा, आणि आमच्या घरात सर्वांना आवडतो पण, म्हणून ना झटपट असे पोहे बनवून घेतले. कारण की ना एवढी सकाळी सकाळी घाई होती, मी काय शूट करते आणि काय नाही मलाच कळत नव्हतं. पटकन पोहे वगैरे बनवून घेतले, नाश्ता करून घेतला, आणि नंतर ना मी पण रेडी झाले आणि माझ्या बेटूला पण रेडी केलं, कारण की बेटूसोबत मी पण स्कूलमध्ये जाणार होते. आणि आज ना आद्विकला ना सुभाषचंद्र बोस बनवून सांगितलं होतं, तर ना त्याला मी ना असं काही कॉस्ट्यूम आणला होता, आणि तो ना छानपैकी असं सुभाषचंद्र बोसच्या गेटअपमध्ये ना एवढा छान दिसत होता की विचारायलाच नको. नंतर आम्ही शाळेमध्ये निघालो, म्हटलं चला उशीर व्हायच्या पहिले आपण पोहोचूया. शाळेत पोहोचलो तर तेवढ्यात लगेच कार्यक्रम सुरू झाला होता. सर्व मुलांना मस्तपैकी ना भाषण वगैरे करत होते, आणि आम्ही सगळे पॅरेंट्स असे बसून त्यांचं ना बघत होतो. माझ्या बेटूनी पण खूप छान असं भाषण बोललं, आणि ना खूप असं प्राऊड फिलिंग येत होती. नंतर डान्स वगैरे झाले, सर्व मुलांनी सुंदर सुंदर असे डान्स केले. नंतर आम्ही पण काही फोटो वगैरे क्लिक केले, आणि असं काही संपला आपल्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम. तर ना मॅडमनी वगैरे पण फोटोज काढले, आणि घरी आले. नंतर मी लागले माझ्या रेग्युलर कामासाठी, कारण की सकाळी सगळी कामं तशीच ठेवून गेली होती. तर चला मी माझ्या घरातली कामं करून घेते आणि भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा.